घरात नवरा नसला ना, की मला इतका कंटाळा येतो ना एकटीला सिरियसली. तर नमस्कार मंडळी. जसं की बाईशिवाय घर अपूर्ण आहे, तसंच एका पुरुषाशिवाय सुद्धा घराला घरपण नाही. कारण मला ना एकटीला कधी-कधी इतका कंटाळा येतो ना आणि तो नसला, की मी पूर्ण बोर होऊन जाते. दिवसभर माझा दिवस कसा जातो ना आणि जाता जात पण नाही. आणि कधी तो असला, की लवकर दिवस जातो. कारण मला इतकी सवय झाली ना त्याची, बिकॉज मला सगळ्या गोष्टीत मदत करतो किंवा काय असं मस्त वाटतं मला जर हे असला की. म्हणजे प्रत्येक बाईचं असंच असेल की त्यांचे नवरे ज्यांचे जॉबला जात असतील ते संध्याकाळी येईपर्यंत वाट बघत असतीलच. कमेंटमध्ये सांगा की तुमचं पण असं होतं काय नक्की. तर माझं असं आहे ना की मला इतकी लाडवले ना, खरं सांगायचं तर माझ्यावरती इतकी जबाबदारी अशी टाकलीच नाही की तुला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करतो आणि एका छोट्या पोरीसारखी ट्रीटमेंट देतो. जशी की मी आधी घरी माझे पप्पा वगैरे द्यायचे तशीच सेम. अजूनपर्यंत मी कधीच कुठली गोष्ट आणली नाही की हे या कसं आणायचं, भाजीपाला किंवा मच्छी किंवा काय कोणतीही वस्तू सगळं तोच घेत असतो. जे कधी आम्ही भाजी मार्केटला गेलो ना, तो भाजी घ्यायला मी उभी राहणार. इतकीपर्यंत माझं लाड करतात. तर प्रत्येकाचं असं असतं का? त्याच्यानंतर जेवायला बनवायची होती मला शेकटाच्या शेंगांची भाजी. त्याच्यासाठी मी पहिला ते उकळत ठेवलेलं आणि मग कांद्याची फोडणी दिली. राई, जिरं टाकलं आणि वाटण खोबऱ्याचं त्याच्यात लसूण, मिरची हे सगळं केलं. पहिलं तर वाटण शिजवलं, त्याच्यात हळद, मीठ वगैरे टाकलं आणि मग त्या उकडलेल्या शेंगा. सो अशा प्रकारे उकळवून ठेवलं आणि अशा प्रकारे रेडी झाली आपली रेसिपी. मग त्याच्यावरती टाकली कोथिंबीर. भेटत जा अशा मस्त मस्त ब्लॉगमध्ये. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.